यांची सीबीआय चौकशी एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्रामधल्या मजकुरामुळे चालू आहे। अशाच तऱ्हेचे आरोप अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने राज्यातल्या दुसऱ्या मंत्र्यांवर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावांचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे अनिल देशमुख यांची चौकशी जर एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्रामुळे सुरू होते आणि त्यांना सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागतं, तर त्याच पद्धतीचं आणि तसेच आरोप केलेलं पत्र अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेलं असताना मात्र या दोन मंत्र्यांची चौकशी होत नाही, हे योग्य नाही। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची सुद्धा सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी त्या राजकीय प्रस्तावात आम्ही केली होती। त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणून त्या प्रस्तावात मांडलेल्या भूमिकेचा पाठपुरावा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा यांना एक विस्तृत पत्र लिहून त्याच्यामध्ये ही मागणी अधिकृतरित्या केलेली आहे। या 2 पानी पत्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरती कोणकोणत्या प्रकारचे आरोप केलेले आहेत ह्याचाही उल्लेख केलेला आहे। हे आरोप ज्याने केलेत तो असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर असलेला सचिन वाझे आज न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रीय तपास यंत्रणेसमोर जबाब देत असताना त्याने लेखी जबाबामध्ये अनेक गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत। अनिल देशमुख यांच्यावरती दर महिन्याला 100 कोटी जमा करण्याचा आरोप केला गेला होता, तर अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा अशाच तऱ्हेचा आरोप केला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये दर्शन घोडावत ह्या एका व्यक्तीचा उल्लेखही केला गेलेला आहे। आणि हे आरोप एका अशा पोलीस अधिकाऱ्याने केलेत की ज्याला 2004 मध्ये सेवेतून निलंबित केलं होतं, पण आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मधला सगळा काळ विचारात न घेता या सरकारने सत्तेत आल्याबरोबर या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत दाखल करून घेतलं। अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्याच्यावरती सोपवल्या आणि या अधिकाऱ्याने केलेला हा आरोप आहे की दर महिन्याला 100 कोटी रुपये कोणत्याही पद्धतीने जमा करण्यासाठी अजित पवार यांच्या मंत्रालयाचा उपयोग केला जात होता। अशाच तऱ्हेचा उल्लेख सचिन वाझेने अनिल परब यांच्याबद्दलही केलेला आहे आणि बृहन्मुंबई महापालिकेचे जे ठेकेदार आहेत अशा 50 ठेकेदारांची यादी काढून त्यांच्याकडून 2-2 कोटी रुपये जमा करण्याचं काम सुरू केलेलं होतं। त्याशिवाय सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट यांच्याकडून सुद्धा 50 कोटी वसूल करण्याचा प्रयत्न हा परब यांनी केला आणि जेव्हा ह्या ट्रस्टने त्यांना प्रतिसाद दिला नाही तेव्हा त्यांच्याविरुद्ध एक चौकशीचा शुल्ककाष्ठ लावून देण्याचा उद्योग अनिल परब यांनी केला, असाही आरोप वाझेने केलेला आहे। त्यामुळे हे गंभीर आरोप ज्या सरकारने 15-16 वर्षांचा निलंबनाचा काळ
बाजूला सारून पुन्हा सेवेत घेतलं, त्याच्यावरती महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या, अशा पोलीस अधिकाऱ्याने केलेले हे आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यांची दखल तेवढ्याच गांभीर्याने घेतली गेली पाहिजे आणि म्हणून या दोन्ही मंत्र्यांची चौकशी CBI मार्फत करावी अशी मागणी माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितभाई शहा यांच्याकडे केली आणि या मागणीचा सर्व पद्धतीने पाठपुरावा आम्ही करू असं सुद्धा या पत्रामध्ये माननीय अमितभाईंना कळवलेलं आहे. आपल्याला याविषयी आम्ही या पत्राच्या प्रति आत्ता आपल्याला सगळ्यांना देतो, दिल्या. आपल्याला काही याच्यात विचारायचं असेल तर विचारू शकतो. सीबीआय चौकशी करत असताना केंद्र सरकारने राज्य सरकारला विचारत असतं चौकशी करण्यासंदर्भात, तर नेमकी चौकशीची प्रोसेस काय असणार आहे? कारण की अनिल देशमुख प्रकरणामध्ये हायकोर्टाला सांगावं लागलं होती आणि त्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणामध्ये नेमकं काय होऊ शकतं? आता याच्यामध्ये अनेक पर्याय असू शकतात. राज्य सरकार अशा तऱ्हेच्या चौकशीला विरोध करेल हे आम्ही गृहीत धरलेलं आहे आणि एकदा राज्य सरकारची भूमिका स्पष्ट झाली की त्या बाबतीत पुढची पावलं काय उचलायची ह्याचा आम्ही विचार केलेला आहे. यापूर्वी अनिल देशमुखांच्या प्रकरणामध्ये एक वेगळी व्यक्ती कोर्टामध्ये गेली आणि त्या संदर्भात सुनावणी झाली. तुमच्यापैकी कोणी या संदर्भात हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहे का आणि अशी चौकशीची मागणी करणार आहे? असं या राज्याच्या 12 कोटी नागरिकांपैकी कोणालाही अशा पद्धतीने न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. आणखीन काही नाही प्रश्न? आणखीन काय आहेत कोणाचा? सर, प्रश्न वेगळे आहे. महाराष्ट्रात लसीकरण ठप्प करण्याची वेळ आलेली आहे असा दावा आता राजेश टोपेंनी केलेला आहे. उद्यापासून लसीकरण स्थगित होणार आहे. कसं पाहता येईल? कशामुळे लसीकरण का पण ठप्प का करणार? केंद्राकडनं वेगानं लस पुरवठा झाला त्यामुळे लसीकरण स्थगित करण्याची वेळ आली असं राजेश टोपे म्हणाले. महाराष्ट्रामधल्या सरकारचं लसीकरण आणि करोना या सगळ्या विषयामधलं जे वागणं आहे ते अत्यंत वेगळ्या पद्धतीचं आहे आणि त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नसून, जनतेला मदत करायची नसून, जनतेला दिलासा द्यायचा नसून केवळ अत्यंत वाईट पद्धतीचं राजकारण करायचं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचे दावे दरवेळेला केले जातात आणि या संदर्भामध्ये आम्ही येत्या काही दिवसामध्ये अधिक विस्ताराने बोलणार आहोत. सर, नवाब मलिकांनी एक आरोप केलेला आहे की भाजपा जे बंगालमध्ये ज्या प्रकारे सिस्टीम लागू पाहत होती, अनेकांच्या चौकशा करत होती, त्या संदर्भातल्या चौकशा भाजपा महाराष्ट्रामध्ये करू पाहत आहे आणि सर्वांना प्रेशर करण्याचं काम करते सर्व नेत्यांना. नवाब मलिक यांचा आरोप हा बिनबुडाचा आरोप आहे. हे सगळं बोलत असताना नवाब मलिक एक गोष्ट विसरतात की ज्यांच्या पत्रामुळे अनिल देशमुखांची चौकशी सुरू झाली त्या परमवीर सिंग हे या सरकारच्या सेवेमध्ये असलेले विद्यमान अधिकारी आहेत. याच सरकारने त्यांना महत्त्वाच्या पदांवर आणलं होतं आणि त्यांनीच त्यांच्या म्हणजे परमवीर सिंग हे ज्यांच्या विश्वासातले होते म्हणून त्यांनी आणलं आणि त्या परमवीर सिंगनी चौकशीची मागणी सुरू केली म्हणून ही चौकशी सुरू झाली आणि तीसुद्धा परमवीर सिंगच्या मागणीप्रमाणे झालेली नाही तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाली. मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश हा सर्वोच्च न्यायालयाने कायम केला आणि राज्य सरकार जे अपिलामध्ये गेलं होतं त्यांची बाजूसुद्धा ऐकून घेतली नाही. त्यामुळे नवाब मलिकांनी बोलण्यापूर्वी नेमकं काय घडलेलं आहे हे नीट लक्षात ठेवून बोलणं हे आवश्यक आहे. परंतु अशा तऱ्हेचे बिनबुडाचे आरोप करणं ही त्यांची सवय आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. राज्यपालांनी आज मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिलेलं आहे यामध्ये भाजपाच्या शिष्टमंडळाने ज्या मागण्या केल्या होत्या त्यांचा अंतर्भाव केला. त्यामुळे नाना पटोले राज्यपाल हे संवैधानिक पद असताना भाजपाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असल्याचा थेट आरोप केला. नाना पटोले काय आरोप करतात ह्याला महत्त्व नाही. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे आणि राज्यपाल हे संवैधानिक पद असल्यानंतर
राज्यातल्या कोणत्याही नागरिकाला त्यांच्याकडे जाऊन आपली तक्रार मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी मांडलेल्या तक्रारीमध्ये जर त्यांना तथ्य वाटलं तर त्याबद्दल सरकारला काही म्हणण्याचा अधिकारसुद्धा राज्यपालांना आहे. भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ जर राज्यपालांना भेटलं असेल तर ते सुद्धा याच देशाचे याच राज्याचे नागरिक आहेत, त्यांचा तो पूर्ण अधिकार आहे. हिंदी में आपसे जानना चाहेंगे कि जो पत्र गृह मंत्री को लिखा है चंद्रकांत दादा पाटिल ने, उसमें क्या कुछ बातें कही गई है और महाराष्ट्र में सीबीआई जांच करने को लेकर ऑलरेडी महाराष्ट्र सरकार ने प्रावधान पास किया है कि बिना सरकार की इजाजत किसी की सीबीआई जांच जो है यहाँ नहीं की जा सकती. ऐसा है कि हमारी महाराष्ट्र प्रदेश कार्य समिति की बैठक मुंबई में हाल ही में हुई थी. इस बैठक में हमने जो राजनीतिक प्रस्ताव पारित किया था उसमें हमने ये मांग की थी कि जिस तरह से परमवीर सिंह इस पुलिस अधिकारी के पत्र के कारण अनिल देशमुख की सीबीआई चौकसी शुरू हो गई, सीबीआई इंक्वायरी शुरू हो गई, उसी तरह आज जो राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा की हिरासत में है, जुडिशियल कस्टडी में है, ऐसा एक पुलिस अफसर सचिन वाझे, इसने भी अपने खत में 2 मंत्रियों के खिलाफ गंभीर आरोप किए हैं, गंभीर इल्ज़ाम लगाए हैं. एक तो उसमें राज्य के उप मुख्यमंत्री है अजित पवार और दूसरे है राज्य के परिवहन मंत्री अनिल परब. तो इन दोनों की भी सीबीआई इंक्वायरी होनी चाहिए, ऐसा हमने उस प्रस्ताव में कहा था, पारित किया था. अब उस प्रस्ताव का फॉलोअप करने के लिए हमारे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटिल ने देश के गृह मंत्री अमित भाई शाह को ये पत्र लिखा है और इस पत्र में ये मांग की है. इस पत्र में सचिन वाझे ने जो डिटेल्स दिए थे, तफसील दिया था, उसका भी जिक्र दादा पाटिल ने किया है और ये कहा है कि राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार हर माह 100 करोड़ इकट्ठा करने की कोशिश कर रहे थे और उसी तरह अनिल परब भी 100 करोड़ से ज़्यादा पैसा हर माह को इकट्ठा करने के लिए कुछ लोगों पर दबाव डाल रहे थे, कॉन्ट्रैक्टर्स पर और कुछ ट्रस्ट पर. और इसकी जानकारी जो सचिन वाझे ने दी है उसके आधार पर सीबीआई इंक्वायरी होनी चाहिए, ऐसी मांग माननीय चंद्रकांत दादा पाटिल ने माननीय अमित भाई के पास की है. आपने जो दूसरा सवाल पूछा कि इस विषय में कार्रवाई कैसे होगी, तो हमने मांग तो की है. अब इस विषय में राज्य सरकार क्या प्रतिसाद देती है ये देखने के बाद आगे क्या कदम उठाना, इसका विचार हमने करके रखा है, वो करेंगे. आणि काही धन्यवाद.